मंडित शस्त्रास्त्र शस्त्रभारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज हिंदवी स्वराज्याचा त्यांना विनंती करतो की त्या सावंत कुटुंबियांना त्याचे सन्मानित करायचे. अनिल दादा बेलकर उजाड़ दो दक्कन के सारे मंदिर, आने दो उस दक्कन के चूहे शिवा को, चींटी जैसे मसल दूंगा. आई मानला गेला. महाराजांच्या सगळ्या अटी खानानं मान्य केल्या. भेटीची वेळ ठरली. महाराज शामियानाकडे निघाले. संगतीला सय्यदच्या संगतीला शिवबाच्या संगती महारा शिवबाच्या संगती महारा. बरं का, शिवा महारा नावाचा ठावमारी होता. म्हणतात होता शिवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती महारा शिवबाच्या संगती महारा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाथ मारी तो हंसरी, खान हाथ मारी तो हंसरी. रोक पण आपला राजा पण काय कमचा दूर चमच्याला नव्हता. राजा थोर पाहत त्याची आली, राजा थोर पाहत त्याची आली. सारा जिल्ह्यात खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला. कट्यारी संवाद केला.
संध्याकाळ झाली, अंधार पडला आणि नियमाप्रमाणे गडाचे दरवाजे बंद झाले. हिरकणी गडातच अडकली. दादा, ते पाय पडते, एवढं माझ्यासाठी करा. अहो नाही म्हणू नका, मला घरी जाऊ द्या. माझं लेकरू माझी वाट बघत असेल. ते समजा बरोबर आहे ग माझ्या बहिणी, पण आम्ही काय करणार? मी काय म्हणतो, थोडी फट करून द्या दरवाजाला. मी गेली किंवा ग्रीज लावून घ्या. हिरकणी, हे शिवाजीराजेचं साम्राज्य आहे. इथं दाराला फट ठेवली तर दुश्मन कवा बी आत घुसल. म्हणून राजाचं सक्त सांगणं आहे, या साम्राज्यात गडाची दारं असोत नाही तर मनाची कवाडा असोत, फट ठेवायची नाही. पण निदाने गाईवर तरी दया करा. तिच्या तहानलेल्या भुकेल्या लेकरावर तरी दया करा ना. त्या बिचाऱ्या लेकराचं काय दोष? समजा पडतंय आमासनी. बरं, आम्ही हुकमाचा ताबेदार, आमच्या हातात काय विनंती? ऐका ना हो दादा, मी पदर पसरते, भीक मागते. मला माझ्या ताण्याला बागायला सोडा. त्यानं तिकडं रडून आकांत केला असेल. आमचा इलाज नाही. आम्हा चाच पडत गडाला हात घातला, दगडाला धरलं, कपाळीत पाय ठेवला, निश्चय पक्का केला, पुढचं पाऊल टाकलं आणि हिरकणी झपाझप गड उतरू लागली. पण हिरकणीला कशाचं भान नव्हतं. तिच्या पुढे होतं फक्त तिचं भान. एक एक पाऊल जीवावर घेऊन हिरकणी खाली उतरत होती आणि आली हिरकणी जमिनीवर आली. पण तिचं पाऊल तिथं ठरलंच नाही. वाऱ्याच्या वेगानं ती सुसाट सुटली. भुके गेल्या आपल्या तहाण्याला तिनं तावताळलं. महाराज, अहो त्यात कसलं धाडस? मी गेले नसते तर माझं लेकरू उपाशी राहिलं असतं. मग त्याच्यामुळे हे कसलं धाडस? हे बोलण्याचं धाडसही फक्त आईच करू शकते. त्या मातृत्वाचा तुझा आम्ही आज सन्मान करणार आहोत हिरकणी. आणि पंत, जिथून ही हिरकणी खाली उतरली ती एकच जागा दुश्मनाला वर येण्यासारखी आहे. त्याचा बंदोबस्त आणि या हिरकणीच्या पराक्रमाची एकत्र सांगड घाला. या ठिकाणी पक्का बुलंद बुरुज बांधा आणि त्याला नाव द्या हिरकणी बुरुज.